चला जाऊया नेक्स्ट मॅचच्या दिशेने आणि त्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. पहिल्या बॉलला जर विकेट मिळाली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिल्या 3 बॉलवर षटकार जर आले तर 500 रुपये हेमंत पाटील साहेब यांच्याकडून आपण पाहतायत. बॅट्समन नेम प्लीज एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. वैष्णवी आणि एका साईडला आपण पाहतायत पहिल्याच बॉलवर नो बॉलचा इशारा, नो बॉल आहे. आणि इथून जर आपण पाहिलं तर वकील 11 टीमने सेलिब्रेशन केलं होतं, परंतु इथून जर आपण पाहिलं तर नो प्लस एक सुद्धा धाव नाहीये, पळून पूर्ण केलेलीच नाहीये, त्यामुळे एकच रन मिळेल या बॉलवर. क्षमा निर्मिती आणि वैष्णवी हा चांगला बॉल, परंतु इथून जर आपण पाहिलं तर रन्स घेण्याच्या प्रयत्नातच नाहीयेत, कोणती धाव येत नाहीये. एक बॉलचा खेळ झालाय. संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर 1च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक पहिलं. क्षमा मॅडम यावेळेला पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, परंतु इथे वैष्णवी एक रन पूर्ण करत संख्या 2च्या घरामध्ये 2 बॉलच्या संघाची धाव संख्या 2 झाले. चांगला बॉल होता, सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. आदरणीय सन्माननीय डॉक्टर रोहितजी गायकवाड सरांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं सुद्धा वेलकम असेल नेहमीच या स्पर्धेला. आम्ही झालाय षटक क्रमांक पहिला आहे दिवानमान 11 ही टीम प्रथम बॅटिंग करत असताना आणि त्याच्या अगेन्स्ट वकील 11 टीम आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल होता, चांगला बॉल पाहायला मिळतो, सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. क्षमा मॅडमने मात्र कमबॅक केले पहिल्या षटकामध्ये. अवघ्या फक्त आतापर्यंत 3 धावा खर्च केलेत. यावेळेला चांगला फटका, सरळ बॅटचा वापर केलाय प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. स्टँड अँड डिलिव्हर शॉट 6. या षटकाराने पहिल्या षटकाची सांगता होते. संघाची धाव संख्या दिवानमान 11 टीम 9 वर जाऊन पोहोचले गेले प्रथम बॅटिंग करत असताना. निर्मिती आणि वैष्णवी. निर्मितीच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. अंडरस्टँड. संघाची धाव संख्या 10. या वेळेला मात्र चांगला फटका तर आहे, फिल्डर चुकी करतायत आणि पाहता पाहता 1 रन मिळेल. संघाला खेळले ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल वळतोय. या एकेरीने संघाची धाव संख्या 12 रन. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन मिळत असताना संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचले गेले. 13 रन 4 बॉलच्या समाप्तीनंतर. यावेळेला मोठा प्रहार तर केलाय, परंतु डिक्लेरेशन झोनच्या दिशेने बॉल वळतोय. या एकेरीवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. या एकेरीने संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर 14 धावा झालेत. 5 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर केलाय. चांगला फटका. निर्मितीच्या बॅट मधून षटकार. 2 षटकांचा खेळ 20 रन 20. 20 धावा झालेत 2 षटकांच्या समाप्ती अखेर. दिवानमान 11 या टीमची स्थिती आतापर्यंत आपण पाहिली तर 2 षटकांच्या समाप्ती अखेर 20. तिसरं षटक हाताळण्याकरता बॉल तयार. अर्चना पवार बॉलिंग मार्कवर. यावेळेला चांगला फटका वैष्णवीच्या बॅट मधून. बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको हिला बंगला नको गाडी पाहिजे. या षटकाराने संघाची धाव संख्या 26 वर जाऊन पोहोचले गेले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. डॉट बॉलची सांगता होते. 2 बॉलचा खेळ झालाय 26 धावा.
ऑन साईडला जरूर खेळले गेले. फटका तर छान आहे. 1 रन मेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27च्या घरामध्ये. दिवानमान 11 टीम प्रथम बॅटिंग करत असताना हॅलो चेक हॅलो. डॉक्टर रोहित गायकवाड सर यांचं या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं भव्य स्वागत यावेळेला केलं गेलंय. चांगला फटका होता. क्लास दाखवला यावेळेला. निर्मितीच्या बॅट मधून 33 रन झालेत. नेहमीच भरोशाचं पॅकेज म्हणून बॅटिंग निर्मिती करत असताना पाहायला मिळते. ओपनिंग बॅटर म्हणून जिची ओळख पाहायला मिळते. सातत्याने लिडिंग बॅटर म्हणून सुपर बॅटिंग आतापर्यंत केली गेले. 33 धावा झाले. शेवटचा बॉल आहे. टार्गेट ठरवणारा हा बॉल. चांगला फटका होता. ऑफ साईडला 1 रन तर डेफिनेटली मिळेल. आणि यावेळेला 34 धावा झालेत. 35 धावांचं टार्गेट सेट केले गेले. 35 रन्स टू विन. 18 बॉल्स रिमेनिंग. अन्न पालघर जिल्ह्यात फेमस भारी आहे हो नंबर 1. खास आमच्या लाडक्या टीव्ही लाईव्ह चॅनल. अन्न पालघर जिल्ह्यात फेमस भारी आहे हो नंबर 1. आमच्या प्रवीण पाटील दादाचा चॅनल टीव्हीयन. आमच्या धनंजय मांगेला दादाचा हे चॅनल टीव्हीयन. आमच्या प्रवीण पाटील दादाचा चॅनल टीव्हीयन. आमच्या धनंजय मांगेला दादाचा चॅनल टीव्हीयन. डॉक्टर रोहित गायकवाड सर यांचं या ठिकाणी आगमन होत असताना वेलकम. रोहित गायकवाड सर आपलं सहर्ष स्वागत आहे. अमितजी पाटील यांच्या वतीने आपलं सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. एका वकिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं. एका वकिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं आमच्या हक्काचं लेखन हो माय विमान केलं. हे कोणी नाही केलं भलं हो माय विमान केलं. हे कोणी नाही केलं भलं हो माय विमान केलं. पुढील मॅच माणिकपूर बी वर्सेस मुक्काम. दोन्ही टीमचे कर्णधार कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. 35 धावांचं लक्ष्य. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करत बसू नका. खेळाडूंनो फाईट करा. अक्षयजी मारूक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्याच बॉलवर डिक्लेरेशन झोन. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. बॅटर नेम प्लीज. स्ट्राईक एंडला आहेत बॅटर नेम. मयुरी यावेळेला बॅटिंग स्टान्सवर आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 1 रन्स. चांगला फटका तर खेळलाय परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. चला मुक्काम टीमचे कॅप्टन आणि त्याचप्रमाणे माणिकपूर बी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. माणिकपूर ए आणि माणिकपूर बी टीम तर जिंकलेली आहे त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं. माणिकपूर ए टीम टॉस करण्यासाठी या. लुझर मुक्काम वर्सेस माणिकपूर ए. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन दी बोर्ड. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 5 रन्स. 30 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. स्मिता पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगला बॉल होता. ऑन साईडला खेळलं. 1 रन तर मिळेल. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 6वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 28. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 28 रन्स रिक्वायर्ड टू विन.
आदरणीय सन्माननीय लाडके नगरसेवक कल्पेजी मानकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया कॉइन स्पिन. नो बॉलचा इशारा आलाय. एक रन 1+1 अशा 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. ऑन साइडला खूप चांगला फटका बॉडमॅनचा चांगला वापर केला होता. रन्स मिळतील 1. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9. येणारे बॉल आहेत 11 बॉलमध्ये 26 रनची आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 26 रन. ऑन साइडला पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह खेळत असताना सिंगल डबलला महत्व देत आहेत. या एकेरीने डबल फिगर मध्ये 10 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. वकील 11 टीम सध्या बॅटिंग करत असताना 35 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रमच्या खूपच बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले गेले. 2 बॉलच्या समाप्तीनंतर लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचले. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 23 रनची आवश्यकता. ऑन साइडला चांगला फटका होता. एकच प्रतिस्पर्धी संघाला एकेरीने काहीच फरक पडणार नाही. आता मात्र इथे हवाई सफर करावे लागतील. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळावे लागतील फटके. 8 बॉल आणि 22 रन. चांगला फटका आहे. स्मिता पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने 14 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 5 बॉलच्या समाप्तीनंतर बॉल आहे 7 आणि 7 बॉलमध्ये 21 रन. चांगला बॉल होता परंतु 1 रन डिक्लेरेशन झोन मध्ये. या एकेरीने एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 15 धावा. विजयासाठी 19 रनची आवश्यकता. बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 बॉल मध्ये 19 रन. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 19 रन्स रिक्वायर्ड टू विन वकील 11 टीम. सहा बॉल आणि 19 रन. आज शिवजयंती उत्सव आणि त्या उत्सवाच्या निमित्ताने औचित्य साधून येणारी दरवर्षीप्रमाणे 19 फेब्रुवारी जगात लय भारी असं म्हटलं जातं. ही टॅगलाईन. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 9 बॉलचा इशारा आलाय आणि संघाची धावसंख्या 16. विजयासाठी अजून सुद्धा 18 रनची. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. एकेरीने फक्त फलक हलता राहील. षटकार चौकारांचा पाडा बोलावा लागेल परंतु तो काही पाडा आतापर्यंत बोललेला नाही. 18 रनची आवश्यकता आहे. बॉलिंग चांगली झाली. ऑन साइडला मात्र 1-1 रनवर डिपेंड राहिलेत आणि हळूहळू आता विजयाच्या दिशेने आगेकूच करतायत. 4 बॉल आणि 17 रन. 4 बॉल आणि 17 रन हे सामन्याचं समीकरण. चांगला फटका आहे. ऑन साइडला खेळले आणि बरोबर बॉल मात्र यावेळेला रिटेन काही येणार नाही. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 16 रन. 3 बॉल आणि विजयासाठी 16 रनची आवश्यकता. 3 बॉल 16 रन. मयुरी आणि चेतना बॅटिंग करतायत परंतु त्या विजयापर्यंत पोहोचतील का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. सिंगलला महत्व दिलंय. इथून मात्र 1च रन मिळेल. 20 धावा फलकावर. 2 बॉल आणि विजयासाठी 15 रनची आवश्यकता. 2 बॉल 15 रन. ऑन साइडला खूप चांगला फटका तर आहे. 1च रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21. आता शेवटचा बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचले गेले. 14 रनची आवश्यकता. 1 बॉल 14. चांगला फटका आहे. ऑन साइडला खेळून काढलंय आणि इथून मात्र आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केलंय दिवानमान 11 या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन.